आणि नातूचं लक्ष गेलं. आजोबा काय शोधताय? अरे बाळा चष्मा शोधतोय, कुठे सापडत नाही. नातू पण शोधायला लागला. तर हल्लीची मुलं हुशार असतात बघा. 6 वर्ष झाली, 5 वर्ष झाली किंवा 3 झाली, मुलांना मोबाईल लागतो बघा. किती हुशार झाली. तो नेमका काय करतो? नातू आपल्या आजोबांकडे बघतो. अहो आजोबा, तुमच्या डोळ्याला चष्मा लावलेला आहे. अरे हो की रे, डोळ्यालाच लागलेला. आपलंही तसंच झालेलं आहे. आपला आनंद जो आपल्याकडे आहे तोच आपण विसरतो. आपल्या ठिकाणी जो आनंद आहे तोच आपण विसरलेला आहे. आणि म्हणून ते सगळं खटाखट चाललेलं आहे. सप्ताह काय, देवाची पूजा काय, तिरुपतीला जाणं काय, शिर्डीला जाणं काय, सगळीकडे जाणं नाही. ते आनंदासाठी, दुसरं काही नाही. तो धडपड करतो आनंदासाठी, पण आनंद सापडतच नाही. आनंद आपल्या आतमध्येच आहे, नाही का? म्हणून तर तुकाराम महाराज दान मागतात देवाजवळ. काय दान मागतात? हेची दान देगा तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे धन संपता संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाजी. काय मागितलं? दानामध्ये काय मागितलं? तुझं विसर न व्हावं. विसरणं म्हणजे आपण एखादी जर वस्तू विसरलोय कुठेतरी, म्हणजे ती आपल्याकडे होती. तसा आनंद आपल्याकडे आहे, तो आपण नेमका विसरलोय असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. म्हणजे त्या देवाला, त्या आनंदाला आपण विसरलेलो आहोत. म्हणून तुकाराम महाराज दान मागतायत देवाजवळ की तुझा विसर न व्हावा, हे दान दे देवा, दुसरं मला काय नको. बरं, महाराज तुम्हाला हे दान दिलं, देव म्हणाला महाराज तुम्हाला हे दान दिलं, तुम्ही काय करणार? गुण गाईन आवडी. अहो तुमचेच गुणगान गाईन, देवाचे गुणगान गाईन. नुसतं गुणगान गाईन नाही, आवडीने गाईन म्हणतो. ते आवडीने गाईन. मग पुढे काय? गुण गाईन आवड, हीच माझी जोडी आहे. म्हणजे हीच माझी कमाई आहे, दुसरं काही नाही. दुसरी कमाई काय नाही. मग पुढे काय? न लगे मुक्ती धनसंपदा. मुक्ती, देव म्हणाला तुकाराम महाराजाला, मुक्तीसाठी हिमालयामध्ये जातात, साधू संन्यासी तप करतात, कुठे कुठे जाऊन तप करतात. आणि तुम्हाला मुक्ती नको महाराज? न लगे मुक्ती धनसंपदा. अहो मुक्ती म्हणजे काय? तुम्ही जिवंत आहात तीच मुक्ती. अध्यात्म म्हणजे काय? तुम्ही जिवंत आहात ना, तेच अध्यात्म. दुसरं तिसरं काय नाही. पण जिवंतपणा अनुभवता आला पाहिजे. तुम्ही अनुभवलाच ना आपला जीवनपणा, तोच ब्रह्मानंद आहे. तोच तुमच्या आतमध्ये. महाराज म्हणायचे ना, तूच आत्मा आहेस, तू आत्मा आहेस असंच म्हण ना. न लगे मुक्ती धनसंपदा. धन काय? धन आशास्पद आहे. धन काय आपली होणार आहे का? आपण गेल्यानंतर वाटेकडे आहेतच. संपदा, प्रॉपर्टी आपली राहणार आहे का? नाही राहणार प्रॉपर्टी. ती ज्याची त्याची जाणारच. तुम्ही कितीही कमवा, तुमची प्रॉपर्टी इथेच राहणार. धन मिळवून कोटी सगळे न येणे लंगोटी. आहे का? सगळे न येणे लंगोटी म्हणजे माणसाच्या बरोबर काय नाही, लंगोटी सुद्धा येत नाही, अशी परिस्थिती आहे. मग काय म्हणतात? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. मग देवा, तू आम्हाला जर पुन्हा जन्माला घातलास तरीच चालेल, पण तुझा विसर न व्हावा, हे की दान केलं महाराजांनी सांगितलं. महाराजांचे अभंग म्हणजे अमृताच्या दारात आहेत. आपण जर 400 वर्षापूर्वी अभंग लिहिलेले आहेत. आजचं इतकं विज्ञानाचं युग पुढे गेलेलं आहे, तरी आज सुद्धा अभंगाने, त्यांच्या अभंगाने मन परिवर्तन होतं. इतकं ते अभंग प्रभावी आहेत, साधे वाटतात. असं वाटतं ह्याच जगामध्ये चाललेलं आहे, ह्या विज्ञानाच्या युगामध्येच चाललेलं आहे त्याचे अभंग. आपला सप्ताह 15 दिवसाचा सप्ताह अगदी स्वामी महाराजांच्या कृपेने व्यवस्थित उत्तमरित्या पार पडला. या सप्त्यामध्ये अनेक लोकांनी परिश्रम घेतले, अनेक लोकांनी मेहनत केलेली आहे. आपण फक्त बघतो की हे वैभव सगळं बघतो.